तर तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. इयत्ता 9वी जी वार्षिक परीक्षा आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे. तर त्या दृष्टीनं सराव प्रश्नपत्रिका सोडवणं अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर बघा, एकूण 80 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे आणि या 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अ, प्रत्येक विभागानुसार जे प्रश्न आहेत आणि त्या प्रकारे तयार केलेली ही प्रश्नपत्रिका आहे. तर याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये फायदा होईल. त्यासाठी पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि सर्व प्रश्न तुम्ही काय करा याचा सराव करा. तर विभाग 1 गद्य एकूण 7 गुणांसाठी असणार आहे. तर बघा, त्याच्यामध्ये गोऱ्या साहेबांनी साहेबाच्या व त्या आणि त्याच्या भाषेच्या प्रभावाखाली इथून हा उतारा सुरू होतो, इथून इथंपर्यंत लवकरच तसं आल्यास आश्चर्य वाटायला नको. तर इथपर्यंतचा हा उतारा आहे, त्याच्यानुसार कृती पूर्ण करायची. तर गोऱ्या साहेबांची स्वभाव वैशिष्ट्य काय काय आहेत ती 4 स्वभाव वैशिष्ट्य लिहायची आहेत हा उतारा वाचून. त्यासाठी त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मग तुम्ही त्याची उत्तर लिहू शकता. दुसरं बघा, अजूनही तयार न झालेली आभाराची कार्डे कोणती, ही 2 नावं तिथं लिहायची आहेत. आभार मानणे, एखाद्याचा आभार मानणे या शिष्टाचाराविषयी किंवा या सवयीविषयी तुमचं काय मत आहे. एक चांगल्या सवयीविषयी तुमचं काय मत आहे. कुणी आपल्याला मदत केली तर आपण आभार मानतो, तर याविषयी तुमचं मत लिहायचं. त्याच्यानंतर बघा, दुसरं, दिलेल्या उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर आता हा दुसरा उतारा आहे, तो पण 7 गुणांसाठीच आहे. तर हा तो उतार आहे, इथून इथंपर्यंत मी धावत येईल इथंपर्यंत. हा स्क्रीनशॉट आधी मारून घ्या तुम्ही, मग तुम्हाला त्याच्यावरची उत्तरं शोधता येतील. पासिंग आउट परेडच्या मैदानावरील भावनिक प्रसंग, कोणते 2 भावनिक प्रसंग घडले ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, का ते सांगा असं म्हटलेलं आहे. बाई सर्व अडचणी बाजूला सारून प्रीतमच्या लग्नाला गेल्या, त्याचं कारण सांगायचं आहे. आणि प्रीतमच्या सासूरवाडीच्या लोकांनी आईला दिलेली साडी त्याने बाईंना दिली, त्याचं कारण, या दोन्हींची कारणं तिथं सांगायची आहे. त्याच्यानंतर बघा, तुमच्या जीवनातील शिक्षकांचं स्थान, शिक्षकांचं महत्त्व तुमच्या जीवनात किती आहे ते तुम्ही तिथं व्यक्त करायचं. ओके. त्याच्यानंतर बघा, अपठित गद्य म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा आहे. तर हा इथे दिलेला आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव इथपर्यंत आहे. आपण सर्वप्रथम वंदन केले पाहिजे इथपर्यंतचा भाग. आई वडील मुलांसाठी कोणकोणत्या गोष्टी करतात त्या 4 गोष्टी उतार्याच्या आधारे लिहायच्या. त्याच्यानंतर बघा, इथपर्यंत पण आहे, हा पण भाग आहे त्याच्यामध्ये उतार्यामध्ये. त्यानंतर आकृतीबंध पूर्ण करा. प्रत्येक अपत्याचं किंवा प्रत्येक मुलगा किंवा मुलगी याचं आई वडिलांप्रती असणारं कर्तव्य कोणतं, तर 2 कर्तव्य तिथे लिहायचे आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, पद्य विभाग, पद्य विभागासाठी पण 8 गुण आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ही कविता आहे. तर याच्यावर आधारित आदिवासी मुलांचं गाव कोणतं, आदिवासी मुले याच्या संगतीने पळणार आहेत, कुणाच्या संगतीने पळणार आहे, तर ते कविता वाचून तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. आदिवासी मुलांचे धैर्य व उत्तुंग इच्छाशक्ती प्रस्तुत कवितेतून कशा प्रकारे व्यक्त होते ते तिथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, काव्यपंक्तीचा सरळ अर्थ, ह्या दोन्ही काव्यपंक्तींचा काय करायचं आहे, तर ह्या पहिल्या काव्यपंक्तीचा पहिल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या 2 ओळी आहेत त्याचा भावसौंदर्य तिथं स्पष्ट करायचं. त्याच्यानंतर बघा, मुद्द्यांच्या आधारे कृती करायची आहे कवितेवर दिलेलं. तर एकतर निरोप किंवा आपले जगणे आपली ओळख याचे कवी, कवयित्री, कवितेचा विषय, कवितेतून व्यक्त होणारे विचार ते त्याच्यामध्ये मांडायचे. रसग्रहण, ह्या ज्या ओळी आहेत याचं रसग्रहण करायचं आहे कवितेच्या ओळीचं. त्यानंतर बघा, स्थूल वाचनवर आधारित कोणतेही 2 कृती सोडवायच्या त्याच्यात. चौकटी पूर्ण करा. त्याच्यामध्ये हा 4 उत्पादने ज्यावर केनियाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, अशी 4 उत्पादनाची नावं लिहायची आहेत. केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, समावेश होतो ते स्पष्ट करायचं आहे. आणि मराठी विश्वकोशाच्या गरजेचे जे 4 मुद्दे आहेत ते याच्यामध्ये लिहायचे आहेत.
आता बघा पुढचा जो आहे तो भाषा अभ्यासावर आहे. व्याकरण घटकावर आधारित कृती. रसविचार. पुढील ओळींचा भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव घ्या. तर ह्या दोन कवितेच्या बाबतीत ती कृती करायची आहे. त्याच्यानंतर वृत्त प्रकार. पुढील चरणाच्या मात्रा आखून वृत्त ओळखायचं. वृत्त प्रकार त्याचा ओळखायचा. त्यानंतर बघा प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित अशा दोन गटांमध्ये वर्गीकरण करायचं त्या शब्दांचं. श्रद्धाळू, दरमहा, अवगुण, ऐतिहासिक. त्याच्यानंतर बघा भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. मृतत्व असलेली गोष्ट सुधारून पुन्हा सुरू करणं त्याला काय म्हणतात. आणि व्याख्यान ऐकणारा त्याला काय म्हणतात ते शब्दसमूहाबद्दल एक शब्द. त्यानंतर भारनियमन. याच्यामध्ये दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. विरुद्धार्थी शब्द. स्तुती, निंदा अशा अर्थाने विरुद्धार्थी शब्द लिहायचे. त्याच्यानंतर वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा कोणताही एक. त्याच्यानंतर बघा लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखायचा यातलं. उदात्त हा शब्द अचूक कुठला आहे आणि पवित्र हा शब्द त्यापैकी कुठला आहे. त्याच्यानंतर बघा वाक्य लेखन नियमानुसार लिहायचं. भारतभूमी वीरांची भूमी आहे. तर काळा मात्रा वगैरे त्याच्यामध्ये व्यवस्थित बघायचं. प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहायचे. गुडविल, ऍक्शन. खालील म्हणी पूर्ण करायचे. आधी पोटोबा मग विठोबा. तशा अर्थाने ह्या म्हणी काय करायच्या तिथल्या पूर्ण करायच्या. आता उपयोजित लेखन बघा. जाहिरात लेखन. तर याच्यापैकी एक घटकावर जाहिरात लेखन करायचं. सहलीच्या याच्यावर आहे बघा ही जाहिरात. तर ही याच्यावर आधारित जाहिरात तयार करा. आणि याच्यामध्ये ही जी जाहिरात दिलेली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापकास पत्र लिहायचं आहे की सवलत न मिळाल्याची तक्रार करणारं पत्रलेखन किंवा तुम्ही कुटुंबियांसमवेत सहलीला जाऊ इच्छिता याकरता विनंती पत्र लिहायचं. दोन्हीपैकी एक कुठलाही. आता जो अपठित उतारा दिला होता त्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहायचा. ओके. त्याच्यानंतर बघा 14 जून जागतिक रक्तदान दिवस. रक्तदान शिबिर, गरजूंना जीवनदान, महत्व या मुद्द्यांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करायची. कोणत्याही दोन कृती करायचे. जाहिरात लेखन किंवा कथा लेखन किंवा मग बातमी लेखन. या तिन्हीपैकी एक कुठलीही कृती सोडवायची. त्याच्यानंतर लेखन कौशल्यामध्ये सगळ्यात शेवट आत्मकथन, वैचारिक लेखन आणि प्रसंग लेखन यापैकी कुठलाही एक. वर्तमानपत्राचा आत्मकथन हा एक विचारला. त्याच्यानंतर वैचारिक लेखनामध्ये आजचा विद्यार्थी या मुद्द्यांच्या आधारे हे लेखन कौशल्य पूर्ण करायचं. आणि प्रसंग लेखन आजोबांचा अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अमृत महोत्सव याच्याबद्दल त्याचं प्रसंग लेखन करायचं आहे. तिन्हीपैकी कुठलाही एक 8 गुणांसाठी. तर अशा प्रकारे हा जो 80 गुणांचा जो पेपर आहे तो आपला पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण जे इतर विषयाचे जे प्रश्नपत्रिका आहे त्या बघूया. ओके, थँक्यू.